गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द कन्सेप्ट ऑफ पेजिंग. पेजिंग काय असतं तर पेजिंग म्हणजे बेटा एक प्रकारचा तर मी सगळे शॉर्टकट्स इथे लिहून ठेवलेले आहेत. पेजिंगचा आधी कन्सेप्ट खूप मोठा आहे. हा इथपर्यंत झाल्याच्या नंतर अजून एक आपल्याला मॅपिंगचं त्याचं ॲक्च्युअल मॅपिंग कशी होते पेजिंगची ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे एवढं झाल्याच्या नंतर अजून पुढे माझं पेजिंगच कंटिन्यू होईल बेटा. ठीक आहे. त्याचा एक डायग्राम आहे. ती डायग्रामच्या वरनं मी तुम्हाला पेजिंगचा कन्सेप्ट एक्सप्लेन करेल. पण आधी एवढं झालंय तेवढं आपण बघून घेऊ. पेजिंगचं अँसरला डिवाइड करताना बेटा मी 3 पार्ट्समध्ये आता सध्या ॲक्च्युअली 4 पार्ट्स आहे. त्याच्यामध्ये 3 पार्ट्स तुमच्या डोळ्यासमोर आहे. एक पार्ट मॅपिंगचा एक्झाम्पल आहे ते नंतर एक्सप्लेन होईल बेटा. ठीक आहे. 3 पार्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे. पहिल्या पार्टमध्ये बेटा कन्सेप्ट आहे. सेकंड फक्त एक एक्झाम्पलचा एक पॉईंट आहे आणि थर्ड पार्टमध्ये टिपिकल पॉईंट्स आहेत. टिपिकल पॉईंट्स कशाचे आहेत काय आहेत काही नाही ते सगळं सांगेल. ठीक आहे. आणि मग चौथा पार्ट कुठला आहे बेटा मॅपिंगचं एक्झाम्पल. चौथा पार्ट कुठला आहे मॅपिंगचं एक्झाम्पल. पेजिंगचं अँसर मी 4 पार्ट्समध्ये डिवाइड केलं आहे. खूप मोठं अँसर आहे, खूप वरिष्ठ फक्त, खूप IMP आहे. खूप मोठा अँसर आहे, खूप वरिष्ठ फक्त, खूप IMP आहे. त्याला मी डिवाइड करताना 4 पार्ट्समध्ये डिवाइड केलं आहे. पहिला कन्सेप्ट आहे, मग एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर टिपिकल पॉईंट्स आहेत आणि मग सगळ्यात शेवटी काय बेटा तुमचं मॅपिंगचं एक्झाम्पल. कन्सेप्ट काय म्हणतो पेजिंग म्हणजे काय. पेजिंग म्हणजे काय असं बेटा ट्रान्सफर ऑफ मेमरी पेजेस. ट्रान्सफर ऑफ मेमरी पेजेस कुठून कुठे फ्रॉम फिजिकल मेमरी टू डिस्क अँड डिस्क टू द फिजिकल मेमरी. ही झाली डेफिनेशन. डेफिनेशन काय बेटा पेजिंगचे ट्रान्सफर ऑफ मेमरी पेजेस. मेमरी पेजेस म्हणजे ट्रान्सफर केले जातात कुठून कुठे फ्रॉम फिजिकल मेमरी टू द डिस्क अँड डिस्क टू द फिजिकल मेमरी. ठीक आहे. बरं व्हर्च्युअल मेमरी पण एक कन्सेप्ट आहे. पेजिंग कुठे होतं व्हर्च्युअल मेमरीमध्ये. व्हर्च्युअल मेमरी काय इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ कम्प्युटर रॅम अँड टेम्पररी हार्ड डिस्क. हा कॉम्बिनेशन आहे बेटा कम्प्युटर रॅमचा आणि टेम्पररी हार्ड डिस्कचा. जेव्हा माझी रॅम म्हणजे जी आपली फिजिकल मेमरी आहे जेव्हा ती स्लो होते तेव्हा व्हर्च्युअल मेमरी काय करते इट मूव्स द डेटा फ्रॉम रॅम टू द पेजिंग फाईल्स. जेव्हा तुमची रॅम म्हणजे फिजिकल मेमरी मधला डेटा सपोज फुल झाला तर ती रॅम काय होते बेटा स्लो होते. त्यावेळेस व्हर्च्युअल मेमरी काय करते इट मूव्स द डेटा फ्रॉम रॅम टू द पेजिंग फाईल्स. ठीक आहे. मुव्हिंग ऑफ द डेटा जेव्हा तुमचा डेटा टू आणि फ्रो म्हणजे इकडून तिकडे किंवा तिकडून इकडे होतो तेव्हा ॲटोमॅटिकली रॅमची साईज किंवा रॅम मधले जी स्पेस काय होते बेटा फ्री होते आणि ती बाकीच्या कामांसाठी आपण युटिलाइज करू शकतो. बाकीच्या कामांसाठी आपण युटिलाइज करू शकतो. ओके. पुन्हा एकदा कन्सेप्ट काय म्हणते पेजिंग म्हणजे काय ट्रान्सफर ऑफ मेमरी पेजेस कुठून कुठे फ्रॉम फिजिकल मेमरी टू द डिस्क अँड डिस्क टू द फिजिकल मेमरी. Virtual memory is a combination of computer RAM and temporary hard disk. When the RAM goes slow, virtual memory moves the data from RAM to the paging files. Moving the data to and fro makes the paging files free from the RAM, due to which it can be used to complete its work. एक्झाम्पल पण सांगायचं आहे. एक्झाम्पलमध्ये ही इन्स्ट्रक्शन आहे. ह्या इन्स्ट्रक्शनचं मिनिंग सांगायचं आहे. इट कॉपीज द ॲड्रेस कुठला बेटा 1000 इंटू द रजिस्टर. इट कॉपीज द ॲड्रेस 1000 इंटू द रजिस्टर. एक्झाम्पल पण झालं. नेक्स्ट आता त्याचे टिपिकल पॉईंट्स काही महत्त्वाचे मुद्दे. जर तुझी व्हर्च्युअल मेमरीज प्रेझेंट नसेल कम्प्युटर सिस्टीममध्ये इफ देर इज ॲब्सेन्स ऑफ व्हर्च्युअल मेमरी ऑर व्हर्च्युअल मेमरी इज नॉट प्रेझेंट इन द कम्प्युटर सिस्टीम दॅन द प्रोग्राम जनरेटेड इन द व्हर्च्युअल ॲड्रेस. जर कुठला मी अजून प्रोग्राम जनरेट केला दॅन प्रोग्राम जनरेटेड इन द व्हर्च्युअल ॲड्रेस is transferred on the memory bus and the physical memory of the location and physical memory location of that address is read or written. सिम्पल अँड स्वीट सांगतो बेटा. जर माझी व्हर्च्युअल मेमरी कम्प्युटर सिस्टीममध्ये नसेल ठीक आहे आणि प्रोग्राम मी खूप मोठा जनरेट केला त्याला दुसरीकडे जायला जागा आहे का नाही मग तो कुठे जाऊन बसतो बेटा इट इज ट्रान्सफर टू द मेमरी बस. कुठे ट्रान्सफर होतं बेटा मेमरी बसमध्ये तो ट्रान्सफर केला जातो. मेमरी बसमध्ये ट्रान्सफर केल्याच्या नंतर त्याचे जे फिजिकल मेमरी लोकेशन्स आहेत ते इझिली रीड आणि राईट केले जातात. ते फिजिकल मेमरी फिजिकल मेमरी जी बस आहे त्याच्यावर त्याचे फिजिकल ॲड्रेसेस आपण रीड किंवा राईट करतो. ठीक आहे. नेक्स्ट पुढे जर व्हर्च्युअल मेमरी प्रेझेंट असेल तर मेमरी बसमध्ये जाईल का बेटा नाही. डायरेक्ट कशात जाईल मेमरीमध्ये जाईल ना. जर व्हर्च्युअल मेमरी कम्प्युटर सिस्टीममध्ये प्रेझेंट असेल प्रोग्राम जनरेटेड इन व्हर्च्युअल ॲड्रेस इज नॉट डायरेक्टली गिवन टू द मेमरी बस. तोच पॉईंट सांगतोय म्हणून टिपिकल म्हटलं बेटा. व्हर्च्युअल मेमरी प्रेझेंट असेल तर काय घडतं व्हर्च्युअल मेमरी प्रेझेंट नसेल तर काय घडतं. व्हर्च्युअल मेमरी प्रेझेंट नसेल कम्प्युटर सिस्टीममध्ये तर सगळ्या प्रोग्रामनी जनरेट केलेला जो ॲड्रेस असेल व्हर्च्युअल ॲड्रेस तो कशावर जातो बेटा मेमरी बसवरती जातो. कशावर जातो मेमरी बसवरती जातो आणि त्याचे फिजिकल मेमरी लोकेशन कॅन बी रीड ऑर रिटर्न. ठीक आहे. पुढचा पॉईंट जर व्हर्च्युअल मेमरी प्रेझेंट असेल कम्प्युटर सिस्टीममध्ये तर प्रोग्राम जनरेटेड व्हर्च्युअल ॲड्रेस इज डायरेक्टली नॉट गिवन ऑन द मेमरी बस. इट इज नॉट गिवन ऑन द मेमरी बस. पुढचं मेमरी मॅनेजमेंट म्हणजे ॲक्च्युली काय तर मेमरी मॅनेजमेंट इज बेसिकली यूज टू मॅप द व्हर्च्युअल ॲड्रेस ऑन द फिजिकल मेमरी. मेमरी मॅनेजमेंट इज बेसिकली यूज टू मॅप द व्हर्च्युअल ॲड्रेस ऑन द फिजिकल मेमरी. हे माझे बेसिक कन्सेप्ट झाले बेटा.
कन्सेप्टचा पॉईंट झाला, एक्झाम्पलचा पॉईंट झाला, टिपिकल पॉईंट्स पण झाले. ठीक आहे. आता तुम्हाला मॅपिंगचे एक्झाम्पल्स पुढे बघायचं. कुठलं एक्झाम्पल बेटा? मॅपिंगचं. पण त्याच्याही आधी आपण एवढं सगळंच्या सगळं लिहून घेऊ आणि मग पुढे मॅपिंगच्या एक्झाम्पलला जाऊ बेटा. ठीक आहे. चलो लिखापडी घ्या. लिखापडी घ्या. हेडिंग टाका पेजिंग. हेडिंग टाका पेजिंग. मी जसं लिहिलंय बेटा हे तुम्ही एकदम साईडला लिहून घ्यायचं. कन्सेप्ट, एक्झाम्पल, टिपिकल पॉईंट्स एक एक सोडून लिहा. म्हणजे तुम्हाला पाठांतर करताना किंवा वाचताना सोपं जाईल. मी जसं शिकवलंय तसं तसं पटापट तुम्हाला कळेल. ठीक आहे. कन्सेप्ट बाजूला छोट्याशा अक्षरामध्ये कन्सेप्ट लिहून घ्या. पेजिंग refers to the transfer of memory pages. Paging refers to the transfer of memory pages from physical memory to the disk. Paging refers to the transfer of memory pages. Paging refers to the transfer of memory pages. Paging refers to the transfer of memory pages from physical memory to the disk. From physical memory to the disk. From the physical memory to the disk and disk to the physical memory. From physical memory to the disk and disk to the physical memory. From physical memory to the disk and disk to the physical memory. What's the point? Virtual memory combines the computer RAM with the temporary hard disk. Virtual memory combines the computer RAM with the temporary hard disk. Virtual memory combines the computer RAM with the temporary hard disk. What's the point? When the RAM runs slow, virtual memory moves the data from RAM to the paging files. When the RAM runs slow, virtual memory moves the data from RAM to the paging files. From RAM to the paging files. Puts upon here. Moving the data to and fro. Comma there. The paging file frees the RAM. The paging file frees the RAM to complete its work. The paging file frees the RAM to complete its work. झाले. एक कोड सोडून खाली एक्झाम्पल या. मूव REG, 1000. मूव REG, 1000. डॅश करून पुढे लिहा. It copies the content of memory address 1000. It copies the content of memory address 1000 to the register. It copies the content of memory address 1000 to the register. ओके. पुढे घ्या बेटा आता. एक कोड सोडून टिपिकल पॉइंट्स. एक कोड सोडून खाली लिहा टिपिकल पॉइंट्स. If the virtual memory is not present in the computer system, then the program generated virtual address is directly transferred on the memory bus. And the physical memory location of that address is read or written. And physical memory location of that address is read or written. And physical memory location of that address is read or written. पुढचं घ्या बेटा. पुढचा पॉइंट घ्या. If the virtual memory is present in the computer system, then the program generated virtual address doesn't go directly on the memory bus. Doesn't go directly on the memory bus. What's the point? The memory management is used to map the virtual address. On the physical memory. The memory management is used to map the virtual address on the physical memory. Okay. पुढे काय बेटा? Simple example of mapping. ओके. आता इथे बेटा बाजूला तुम्हाला मॅपिंगचं एक्झाम्पल दिसते. मॅपिंगच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला व्हर्च्युअल मेमरी पण दिसते, फिजिकल मेमरी पण दिसते. ठीक आहे. व्हर्च्युअल मेमरी साधारणपणे 64K पर्यंत आहे, राईट. म्हणजे 64 किलोबाईटची आहे. पण तुमची फिजिकल मेमरी किती बाईटची बेटा? 32 किलोबाईटची आहे. ठीक आहे. सपोज माझ्याकडे एखादा प्रोग्राम आला आता. ठीक आहे. जो की 64 किलोबाईटचा आहे आणि फिजिकल मेमरी माझी कितीची बेटा? 32ची. तो 32 मध्ये मावेल का बेटा? नाही. मग त्यावेळेस मला कोणाची गरज पडेल? व्हर्च्युअल मेमरीची.
त्यावेळेस मला कोणाची गरज पडेल बेटा, व्हर्च्युअल. म्हणजे काय, तिकडचा काही प्रमाणामधला डेटा कशामध्ये जाऊन बसेल बेटा, व्हर्च्युअल मेमरीमध्ये जाऊन बसेल. बरं, व्हर्च्युअल मेमरीमध्ये जाऊन बसताना सगळ्यात महत्त्वाचं, त्याला आपण डिवाइड केलं बेटा फिक्स सायझेसमध्ये. जेव्हा आपण त्याला व्हर्च्युअल मेमरी फिक्स सायझेसमध्ये डिवाइड करतो त्याला नाव म्हणतात पेजेस. त्याला काय नाव म्हणतात, पेजेस. आणि जस्टिस तुमची फिजिकल मेमरी जेव्हा तुम्ही फिक्स साईजमध्ये डिवाइड करतात त्याला नाव दिलं पेज फ्रेम. त्याला काय नाव दिलंय, पेज फ्रेम. म्हणून आता 64 किलोबाईटची जी मेमरी आहे, जेव्हा त्याच्यामध्ये पेजेस मोजायला गेलं तर 16 पेजेस होतील बेटा, राईट. 16 4 जा 64. एक एक पेज माझं 4 किलोबाईटचं आहे, मी असं अजून केलं. एक एक पेज माझं 4 किलोबाईटचं असं अजून केलं. तर हे असं डिवाइड होताना किती पार्ट्समध्ये डिवाइड होईल बेटा, 16 बाईट्समध्ये. 16 4 जा 64. 64 किलोबाईटची जी मेमरी आहे त्याला मी पेजेसमध्ये डिवाइड करताना अजम्पशन पहिलं केले की एक एक पेज साईज माझी 4 किलोबाईटची असेल. जर एक एक पेज साईज माझी 4 किलोबाईटची असेल तर 16 × 4 64 होतात, किंवा 64 डिवायडेड बाय 4 16 होतात. म्हणून त्याला टोटली 16 पेजेसमध्ये डिवाइड केलेलं आहे. तसंच तिकडच्या साईडला 32 किलोबाईटची जी मेमरी आहे, पुन्हा एक एक पेज फ्रेम जर मी अजून केलं 4 किलोबाईटची आहे, तर 32/4 किती होईल बेटा, 32/4 8 चोक 32 म्हणजे किती आलं बेटा, 8 तुमचे पेज फ्रेम टोटली दिसतील. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 16 पेजेस दिसतील आणि याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतील बेटा, 8 पेज फ्रेम दिसून येतील. पुन्हा एकदा सांगतोय, काय नाही लक्ष द्या. याच्यामध्ये ना बेटा तुम्हाला फिगरमध्ये काय दिसते, एक व्हर्च्युअल मेमरी, एक फिजिकल मेमरी. व्हर्च्युअल मेमरीची साईज म्हणजे 64 किलोबाईटची आहे, फिजिकल मेमरीची साईज म्हणजे 32 किलोबाईटची आहे. मग सपोज माझ्याकडे एखादा प्रोग्राम आहे जो की 64 किलोबाईट्स आहे, तो फिजिकल मेमरीमध्ये मागू शकणार नाही. मग तो कुठे जाईल बेटा, व्हर्च्युअल मेमरीमध्ये जाऊन बसेल. व्हर्च्युअल मेमरीमध्ये जाऊन बसताना मी इथे अजम्पशन काय केलंय, व्हर्च्युअल मेमरी डिवाइड करताना त्याला मी काही पार्ट्समध्ये डिवाइड केलं, फिक्स सायझेसमध्ये डिवाइड केले. त्याला मी फिक्स सायझेसमध्ये डिवाइड करताना त्याला नाव काय दिलंय, पेज असं नाव दिलंय. तेच तुमची फिजिकल मेमरी पण पुन्हा मी फिक्स साईजमध्ये डिवाइड केली आहे, त्याला काय नाव दिलंय, पेज फ्रेम. ठीक आहे. बरं, एक पेज जो आहे मी अजून करताना 4 किलोबाईटचा आहे. मग 4 किलोबाईटचा आहे, अशी 64 आहे. 64 टोटल साईज आहे, मग 4/64 म्हणजे 16 तुम्हाला टोटल पेजेस लागतील, म्हणजे माझी मेमरी ऑक्युपाय होईल. ठीक आहे. 16 पेजेस घेतले, 16 4 जा 64 म्हणजे ऑटोमॅटिकली माझी मेमरी सगळी ऑक्युपाय होईल. तसंच बाजूला एक एक साईज पुन्हा 4 किलोबाईटची आहे, टोटल किती बेटा, 32. मग 32/4 म्हणजे 8. मग तिकडच्या साईडला मला 8 पेज फ्रेम लागतील. हेच फक्त त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे, बाकी काहीच सांगितलेलं नाही. पेजेस किती लागले, पेज फ्रेम किती लागले, हेच तुम्हाला सांगायचं आहे. हे उत्तर कंटिन्यू आहे. आता हे उत्तर आपलं कंटिन्यू आहे. कोणाचं कंटिन्यू आहे बेटा, पेजिंगचं. कोणाचं कंटिन्यू आहे, पेजिंगचं. ठीक आहे. फिगर व्हिडिओ पॉज करायचा आहे, फिगर आधी काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, फिगर आधी काढून घ्यायची आहे. अपेक्षा ठेवतो झालं असेल, पुढे कंटिन्यू करा. अ सिम्पल एक्झाम्पल ऑफ मॅपिंग इज शोन इन द अबव फिगर. A simple example of mapping is shown in the above figure. A simple example of mapping is shown in the above figure, where the system generates 16-bit address, where the system generates the 16-bit address, where the system generates a 16-bit address, where the system generates the 16-bit address from 0k dash 64k, from 0k to 64k, from 0k to 64k, comma there, from 0k to 64k, from 0k to 64k, it consists of virtual addresses. It consists of virtual addresses, but the computer has only 64 KB. But the computer has only 64 KB size. But the computer has only 64 KB size. Puts a point. So when there is a program of size 64K, so when there is a program of size 64K, comma there, this program can't completely loaded in the physical memory. This program can't be completely loaded. This program can't be completely loaded into the physical memory for its execution. For its execution. For its execution. Puts a point. The virtual addresses are divided into the fixed sizes of unit. The virtual addresses are divided into the fixed sizes of unit called as pages. Called as pages. And the physical memory is divided into fixed sizes of unit called as page frame. And the physical memory is divided into the fixed size of unit called as page frame. Called as page frame. The page and page frame consist of same size. The page and page frame
consists of same size. Here we have assumed it is of 4 kb. Here we have assumed it is of 4 kb. Here we have assumed it is of 4 kb. What's the point? With 64k of virtual addresses, we get 16 virtual pages. And with 64k of physical memory, and with 32k of physical memory, and with 32k of physical memory, we get 8 page frames. ओके बच्चो, इथे तुमचा पेजिंगचा खूप मोठा कन्सेप्ट संपलेला आहे. ओके, आता तुमचं हार्डली 4 लेक्चर्समध्ये सगळंच्या सगळं ओएस संपेल बेटा. ठीक आहे, एक लेक्चर मी लगेच उद्याच्या उद्या लगेच टाकून देईल बेटा. ठीक आहे, पण पुढचे जे 3 लेक्चर्स आहेत मी थोड्या गॅपमध्ये टाकेल. ते एक्झाम्पल येतात, फिफो वगैरे आहेत, ते थोडेफार इम्पॉर्टंट आहेत, म्हणून मी ते गॅपनी टाकेल बेटा. एक बघा, 2-3 दिवसाचे गॅप, मग पुन्हा एक, ना 2-3 दिवसाचा गॅप, मग पुन्हा एक. ठीक आहे, गॅपनी टाकेल मी. ठीक आहे, 2-3 दिवस कदाचित जास्त पण गॅप होईल, पण कम्प्लीट केलं जाईल बेटा. ठीक आहे, शेवटचे आता फक्त 4 लेक्चर्स बाकी आहेत आपले. कशाचे बेटा? ओएसचे. शेवटचे 4 लेक्चर्स बाकी आहेत बेटा. ओके, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.